नमस्कार दर्शक मित्रों, आप देख रहे हैं फाइट अगेंस्ट क्रिमिनल न्यूज। ईवीएम मशीन हैक कर उम्मीदवार जीत सकते हैं। ईवीएम मतदान के दिन मशीन को हैक किया जा सकता है। आशीष चौधरी, पत्रकार गौतम वाघ, उल्लासनगर। गौतम वाघ, ईवीएम मशीन और ईवीएम मतदान के दिन मशीन को हैक किया जा सकता है और उम्मीदवार मतदान में बदलाव करके जीत सकता है और वोटों की संख्या उसी दिन पता चल जाएगी जैसे ही मतदान समाप्त हो जाता है। कल्याण के भाजपा विधायक गणपत गायकवाड़ ईवीएम हैं। पत्रकार गौतम वाघ द्वारा किए गए एक स्टिंग ऑपरेशन में आशीष चौधरी ने सनसनीखेज खुलासा किया है कि निर्दलीय उम्मीदवार धनंजय बोडारे कल्याण पूर्व के विधायक हैं। गौतम वाघ द्वारा किए गए इस स्टिंग ऑपरेशन के चलते ईवीएम मशीन हैक कर उम्मीदवार जीत सकते हैं। यह साबित करता है महाराष्ट्र समेत पूरे ठाणे जिले में बीजेपी विधायक गणपत गायकवाड़ और आशीष चौधरी के बीच विवाद सामने आ गया है। आशीष चौधरी एक सॉफ्टवेयर डेवलपर हैं जो इंटरनेट और आईटी में विशेषज्ञता रखते हैं। वह क्षेत्र में एक प्रसिद्ध व्यक्ति हैं। एक शैक्षिकी सॉफ्टवेयर विकसित करने से भाजपा विधायक गणपत गायकवाड़ और कल्याण पूर्व से आशीष चौधरी के बीच दरार पैदा हो गई है। आशीष चौधरी ने 19 मई 2021 को विधायक गणपत गायकवाड़ के खिलाफ 13 स्थानों पर माननीय पुलिस आयुक्त, ठाणे पुलिस महानिदेशक मुंबई और उच्च न्यायालय मुंबई आदि के खिलाफ गंभीर आरोप लगाते हुए शिकायत दर्ज कराई थी। शैक्षिकी सॉफ्टवेयर का जिक्र है और विधायक गणपत गायकवाड़ कल्याण के डीसी हैं। शिकायत प्रपत्र में यह भी उल्लेख किया गया है कि आशीष चौधरी ने विवेक पंसारे का हाथ पकड़कर धोखाधड़ी का झूठा मामला दर्ज करने की धमकी दी। इसी तरह विधायक गणपत गायकवाड़, दीपक सपने, योगेश पाटिल, सचिन इंगले आवेदन में यह भी आरोप है कि आशीष चौधरी ने बदमाशों से 4 वाहन और 34 से 35 लाख रुपए नकद चुराए। आशीष चौधरी के शिकायत प्रपत्र पर पुलिस ने क्या कार्रवाई की यह अभी भी बुके में है। आशीष चौधरी द्वारा लिए गए उनके 4 वाहन ठीक हुए या नहीं। विधायक गणपत गायकवाड़, कल्याण के डीसीपी विवेक पानसरे, दीपक सपने, सचिन इंगले और योगेश पाटिल के खिलाफ क्या कार्रवाई की गई, यह भी लोगों के सामने आना चाहिए। आशीष चौधरी की शिकायत पर बीजेपी का जवाब। विधायक गणपत गायकवाड़ के पुत्र प्रणब गायकवाड़ की ओर से आशीष चौधरी के खिलाफ 39,20,000 रुपए के गबन की शिकायत दर्ज कराई गई है। दिनांक 14 जुलाई 2021 को कोयला खदान थाने में जी.आर. सम 381/2021 बी.डी.वी. धारा 420, 406, 465 और 471 के तहत मामला दर्ज किया गया था। उसे गिरफ्तार कर लिया गया है और न्यायिक हिरासत में है। आशीष चौधरी की विधायक गणपत गायकवाड़ के खिलाफ गंभीर शिकायत और विधायक के बेटे प्रणब गायकवाड़ की आशीष चौधरी के खिलाफ शिकायत की निष्पक्ष जांच की जानी चाहिए और असली आरोपी के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। जनता से ऐसा स्वर उठ रहा है। कल्याण पूर्व से भाजपा विधायक और आशीष चौधरी के न होने का असली कारण आशीष चौधरी द्वारा विकसित शैक्षणिक सॉफ्टवेयर का करोड़ों का लेन देन है। ईवीएम मशीन को हैक करके यह स्पष्ट था कि मशीन मतदान में उलटफेर से जीते थे। 2019 के विधानसभा चुनाव से करीब 4 महीने पहले हैदराबाद से ईवीएम मशीन को हैक करने की सामग्री मंगवाई गई थी। कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र में भी ईवीएम एक मशीन हैकिंग तंत्र स्थापित किया गया था। इसी तरह विधायक गणपत गायकवाड़ के पुत्र वैभव डोंबिवली के विनोद ठाकुर और कल्याण कृषि उपज मंडी समिति के अध्यक्ष गायकवाड़ को ईवीएम मशीन हैकिंग की जानकारी थी। ईवीएम मशीन को कैसे हैक किया जाए, किस आईपी एड्रेस को खरीदा जाए, ईवीएम मशीन हैकिंग डिवाइस की सामग्री कहां से आए और ईवीएम मशीन को कैसे और कब हैक किया जाए आदि प्रकटीकरण इस स्टिंग ऑपरेशन का वीडियो माध्यम से हो रहा है। स्टिंग ऑपरेशन के वीडियो तभी से आशीष चौधरी ने पूछा कि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र में मतदान की क्या स्थिति है और विधायक गणपत गायकवाड़ की हार होने वाली है। उस समय ईवीएम मशीन हैक कर दूसरे प्रत्याशी के वोट उलट दिए गए और विधायक गणपत गायकवाड़ के वोटों में वोट मिल गए। स्टिंग ऑपरेशन के वीडियो में साफ दिख रहा है कि विधायक गणपत गायकवाड़ 12,000 से ज्यादा वोटों से जीतने में सफल रहे हैं। ईवीएम मशीन को हैक करके निर्वाचित होना लोगों के साथ विश्वासघात है। जब ईवीएम मशीन को हैक करके जनता द्वारा वांछित व्यक्ति को चुना जाता है तो यह लोगों के साथ विश्वासघात है, यह देशद्रोह है, यह असंवैधानिक है। पूरे भारत में एक अवांछित व्यक्ति को ईवीएम मशीन द्वारा हैक किया जाता है और जनता की गोद में रखा जाता है। ईवीएम मशीन को हैक किया जा रहा है।
ऐसा कई तकनीशियन और पारखी कह रहे हैं। पूरे भारत से ईवीएम मशीन का विरोध करते हुए इस बात पर जोर दिया जा रहा है कि वोटिंग बैलेट पेपर से ही हो। इसके लिए आंदोलन चल रहे हैं। ऐसे में कल्याण पूर्व से बीजेपी विधायक गणपत गायकवाड़ को ईवीएम हैक कर मशीन में वोट बदलकर चुना गया है। यह स्टिंग ऑपरेशन से साबित होता है और मैं यह नहीं सोचना चाहता कि पूरे भारत में समान ईवीएम मशीनों को हैक करके कितने अक्षम लोगों को चुना गया है। 2019 के विधानसभा चुनाव में कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र से निर्दलीय उम्मीदवार धनंजय बोडारे की जीत निश्चित है, लेकिन इसकी मदद से आशीष चौधरी इस वीडियो से साबित होता है कि 12,000 से ज्यादा वोटों से हारे बीजेपी के गणपत गायकवाड़ मशीन में पड़े वोटों को उलटकर जीत गए। स्टिंग ऑपरेशन के इस वीडियो के जरिए इसकी उच्चतम स्तर पर जांच होनी चाहिए। इसी तरह इस वीडियो की सत्यता को सत्यापित करने के लिए ईवीएम मशीनों की हैकिंग को प्रदर्शित करने और इसे सभी भारतीय नागरिकों के सामने पेश करने के लिए एक विशेषज्ञ नियुक्त किया जाना चाहिए। म्हणजे त्यावेळेला विषय निघाला का? विषय घरीच निघाला होता माझ्या. वोटिंग हॅकिंग करायचं? नाही 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 कारण की इलेक्शन हे ऑक्टोबरला झाले, ऑक्टोबरला होते. माझा डिसेंबरला रिझल्ट लागला होता. पण हॅकिंग तर मग डिसेंबरच्या आधी केलं होतं ना? नाही ना दादा, माझ्या आमदार गणपत गायकवाड माझ्या घरी केव्हा आले होते? डिसेंबर 2018 एंडिंगला. अच्छा. तेव्हापासून जवळ 8 महिने काम केले ना. मी पगार घेतला 7-8 महिने, हॅकिंगचं काम केलं, मग सगळं बिझनेसला माझ्या नंतर मग 7-8 महिने चांगले दिवस होते माझे. मग हॅकिंग बद्दल गणपत गायकवाडने कुठं हा विषय आमचा झाला सुरू एप्रिल पासून, जेव्हा लोकसभेला झाला मी डेमो दाखवला. जेव्हा आमचं ठरलं होतं की बाबाजी पाटीलला जोडू द्यायचं आणि इंडिया मुलाला आपटायचं, पण तेव्हा गणपत गायकवाडने बाबाजी पाटील सांगितले की 5 करोड तो मला ऍडव्हान्स दे, तर जिंकायची माझी जबाबदारी. पण काय कारणास्तव बाबाजी पाटीलचा काय फंड आला नाही त्याच्याकडून, कोणाकडून? पार्टी फंड काय आला, मी एवढे पैसे देऊ कुठं? मग ते थोडं बिन असलं, पण मी त्याने डेमो दाखवून दिला होता की असं होतं. तेव्हा गणपत गायकवाड ठीक आहे, आता फेल तर फेल, आपण आपल्या कामाला करू. असं ठरलं होतं की आता जे इलेक्शन लागतील पुढे नगरसेवकाचे, तर प्रत्येक नगरसेवक आपण 2-2 लाख रुपये घ्यायचे, 2-2 करोड घ्यायचे, असं ठरलं. सगळं मी होकार दिला होता. मी असं कधी नाही बोललो की नाही. मशीन हॅक करायचं सगळे आम्ही सेटिंग लावली होती. मला कोणी बोलावं आता इलेक्शन लागलंय काम देतो, मी आता एका झटक्यात घेऊन मी येऊन जाईल फ्री पैसे देऊन. मी गेले की रक्कम घेईल, 2 कोटी दे कॅश मध्ये, गॅरंटी माझी आहे. हारलो पैसे परत घेऊन जायचे, मध्यस्थी ठेवायचे. असंच कामं केलेत मी. जे तुम्ही मध्यस्थी समजा आहेत, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आणला, मी शो होणार नाही कुठं किंवा शो पण होईल. भाई जिंकला तर माझा माणूस पैसे घेऊन जाईल, घरी पोहोचवेल. हारला तर माझा माणूस पैसे देऊन टाकेल. इथपर्यंत आम्ही खेळी केलेली. यापुढे मी ओपनली बोलतो मी करणार आहे, का शेवटी पैसा महत्वाचा लोकांना. हे खरं बोलतो मी तुम्हाला. अनुभव सगळ्यात मला आज आलेला आहे की पैसा असेल तर सगळ्या, पैसा नसेल काहीच नाही. गणपत कसे हॅकिंग केली? गणपत 4 माणसं ठेवते मी प्रत्येक विभागामध्ये. म्हणजे कुठं? एक भाल गावाजवळ लावलेला एक माणूस, एक स्वतः मी होतो कल्याणमध्ये. पूर्ण जिथं वोटिंग कमी आहे ना तिथं मी होतो. उल्हासनगरला दुसरे वोटिंग कमी होती ते माझा माणूस होता हैदराबादचा. आणि जिथं हाय वोटिंग असं चांगलं आहे पण आपल्याला वाटतं की पडणार नाही, मग तिथे दुसरा 4था माणूस. मला माहिती की उल्हासनगरला वोटिंग कमी पडते, तर मी लगेच डायव्हर्ट झालो. त्या टायमध्ये 12 वाजता मी हल्लो तिथून, 12 तिथं बसलो मी. उल्हासनगर काही कंटिन्यू फिरवली. कल्याण हा एरिया जो आहे ना, हा माणूस तिथे दाबतो पैशाने, पण उल्हासनगर दाबत नाही तो. उल्हासनगरला 1 साइड होते मठी. कोण? उल्हासनगरला वोटिंग 1 साइड होती धनंजय बोडारे. हो. तिथं आम्ही फिरवली कोणा. ओपन सांगतो ना. तर किती वेळात झालं? 10 सेकंदात. प्रत्येक आम्ही वोटिंग 10 सेकंदात चेंज करत होतो. किती वोटिंग झाली मग? टोटल बघा, टोटल गणपत गायकवाडला वोट झाले होते ना, तेव्हा धनंजय बोडारे जवळपास 18,000 लीडने पुढे होता गणपत गायकवाडच्या मागे. जेव्हा मी काउंटिंग करत होतो ऑन द स्पॉट, रिझल्ट लागल्यानंतर ऑन द स्पॉट मला, मी जेव्हा F5 दाबतो ना रिफ्रेश, तेव्हा काउंटिंग येते की किती मताने पुढे. ऑन द स्पॉट देतो संध्याकाळी तुम्हाला रिझल्ट कळेल की तुम्ही किती लीडने पुढे आहे, किती लीडने मागे आहे. हारला का जिंकला संध्याकाळी सांगू शकतो. मग ते मशीन बंद करता तेव्हा आपण हॅकिंग करू शकत नाही.
लोक बॉक्स उचलतात, मग एका ठिकाणी सिक्युरिटी रूम होतात, तेव्हा मशीन आपण हातच लावू मग शकतो. 18,000 मागे होता कोण? गणपत गणपत गायकवाड. हा. तेव्हा हा लीडला होता भरपूर. मग मी आता जेव्हा एखादा 20,000 किंवा 18,000 रेशो होतो ना, तेव्हा आपल्याला एकदम जरतरची गोष्ट असते. हा. तर मी गणपत गायकवाडला बोललो, मी माझे सगळे हत्यार वापरतोय म्हटलं, पण तुम्हाला 10 ते 15,000 मध्ये विन करतोय. हा. व्हॉइस कॉल केला, तुला जे करायचं कर, आई घाल म्हणे, पण मला जिंकून दे. मी लगेच 12,350 चाका टाकला आणि तो चालला परफेक्टली. तेव्हा मला वाटतं मे बी धनंजय गोडाला माहिती पडलं असू शकतं. हम्म. तो काही त्याने मला काहीच केलं नाही, अजून पण काही करत नाही, करणारही नाही. त्याला माहितच नसेल. ऍक्च्युली माहिती नाही पुढची गोष्ट आहे. माहित नसते. आपण असं गेम फिरवला हा. मग तो गणपत गायकवाडने पैसे केव्हा दिले? तेव्हाच दिले का त्याच्या पैसे आधी? आधीच दिलेले? साहित्य मी आणलं कसं? मग अच्छा. साहित्य लागतं ना आपलं आणायला. उलट मी लॉस मध्ये गेलो. त्यावेळेस 10 लाख दिले होते का 50 लाख दिले? 50 लाख साहित्य माझं जवळपास, कारण की विधानसभा क्षेत्र आपलं एवढं मोठं आहे केडीएमसीचं, त्याच्यामध्ये 3 नगरपालिका येतात आज. अंबरनाथ पण येते, हा. उल्हासनगर पण येते. एक मिनिट पप्पाचा फोन आला. हा पप्पा, जेव्हा तो लीडला, म्हणजे साहित्य कसं असतं, आपल्याला एक कॉन्फिडेन्शियल ग्लोबल IP V4 पण IP घ्यावा लागतो पाहिजे. IP घ्यायचे पण प्रकार आहे. तुम्हाला फक्त शो ऑफ करायचं आहे, तुम्हाला फक्त शो ऑफ करायचं असं की मग मला तुम्हाला जिंकायचं नाहीये, तर तुम्हाला मतं खायची दुसऱ्याची, तो एक IP असतो. तुम्ही दोघे उभे, तुम्हाला माहिती की मला जिंकायचं आहे, पण तुम्हाला अपोजिशनची मतं खायची, तुम्हाला माहिती मतं मला पडणार आहे, तर ते पण आपण काम करू शकतो. ह्या झाला रूल नंबर 2. रूल नंबर 2, तुम्हाला कॉन्फिडेन्शियली जिंकायचं या माणसाला हरून, त्याचा IP वेगळा असतो. असे भरपूर प्रकार आहेत. तुम्ही मग तुम्हाला सांगायचं आशिष काय, मग मी माझं प्रॉफिट रेशो ठरवतो, आणि मी रिस्क घेतोय. आज अपोजिशनला माहिती पडलं काय करेल, तो डायरेक्ट घेऊन ठोकेल मला, म्हणजे काय तर ठोकून देईल. त्याचा करिअर आहे, तो 5 वर्ष पडतोय खाली, तो काय कमाल 5 वर्षामध्ये, हे गणित असतं. ते कामं मी रिस्क घेऊन घेतलं आणि ते माझ्या अंगाशी आज आलेलं. पण मी बोलतो पुढे देखील मी कामं करणार आहे, पण एवढं त्याला जिंकून दिलं तू गणपत गायकवाडला, तरी तो क्रॉस का बरं वागतो? तो सॉफ्टवेअर मध्ये क्रॉस होता ना माझ्या. मग त्याने तू एवढं केली त्याला मदत? हा, नाही म्हणजे ईव्हीएम मशीननी मत खाणं पण वेगळा प्रकार आहे. म्हणजे आपल्या मी तिघांमध्ये अपक्ष उमेदवार सुभाष बोंडे या माणसाला जवळपास 4,300 का 4,500 मतं पडली होती. त्या माणसा किती मोठं बघा तुम्ही, 280 मतं फक्त. आमचा देवा समाज त्याला वोट करतो कधी पण, आणि त्याचे मत कुठे गेले? आम्हीच खाल्ले ना. मग गणपत साधी गोष्ट आहे. म्हणजे निवडून यायचे नाहीत, मत खायचा हा पण एक प्रकार आहे. हो ईव्हीएम मध्ये. हो आहे ना, आहे. म्हणजे फक्त तुम्ही नोटाचे मत खाऊ शकत नाही. नोटा म्हणजे नो, काहीच नाही. तिथं फोटो देत नाही तर आम्ही नोटाला काय देणार? मग ती मतं आपण घेऊ शकत नाही. पण आपण ते मत नोटाला टाकू शकतो का? नाही. नोटा हा एकमेव आयडिया असा आहे की तुम्ही छेडखानी करू शकत नाही. ही गोष्ट कोणाकोणाला माहिती होती? ही गोष्ट 2-3 जण माहिती होती माझी. म्हणजे गणपत गायकवाड, अजून गणपत गायकवाड, त्याचा मुलगा वैभव, वैभवला वैभव कपरानो, वैभव आणि हा विनोद ठाकूर. तो मेला? तो नाही तो युवा सेनावाला? तो नाही, तो डोंबिवलीला राहतो, आगरी येतो, सरांचा मित्र आहे खास. हा. आणि आपला हा गायकवाड, त्याचं नाव काय, जो आता कृषी मंत्रीचा अध्यक्ष कल्याणचा. कृषी मंत्री गायकवाड कल्याणचे कृषी मंत्री केंद्र नाही का ते, भाजीपाला कृषी बाजार अध्यक्ष आहे तो. कृषी उत्पन्न बाजार समितीचा अध्यक्ष. कल्याणला नाही का ते बाजार? त्यामुळे मी या गोष्टीत खूप कॉन्फिडंट आहे. आता खासदारची कामं द्या की आमदारची कामं द्या की नगरसेवकाची कामं द्या, मी एकदम कॉन्फिडंट आहे गोष्टीमध्ये. म्हणजे माझा हात पकडला ना तर मी 12 बापाचा तोंडरा बोलतो मी, एकदम कॉन्फिडंट. नागडावून फिरले कोणी माझा होता, माझ्याकडून नागडा पिऊन फिरेल. 2-4 उमेदवार घेऊ शकतो, घ्या ना, मग मी बिंदास बोलतो घ्या. पण
अर्धे अर्धे बरोबर आहे ना. अर्धे अर्धे पण व्यवहार कॅश नाही होणार. मी एक चुकी केली आहे. अच्छा. कॅश नाही होणार. व्यवहार कॅश नाही करायचा. कॅश नाही. हा म्हणजे व्यवहार कॅश नाही करायचा. हा कुठं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घ्यायचं नाही. त्याला नंतर आपल्याला कमी नाही करणार. बर. बरोबर आहे ना. साधी गोष्ट आहे. 100% म्हणजे 1001% तुम्हाला मी या स्टॅम्पवरती लिहून देतो. आता ते काम होणार म्हणजे होणार. नाही झालं ना मी नागडा होऊन फिरली कडे तुम्हाला सांगतो. एवढं मी सांगतो कॉन्फिडन्स. नाही आपण आता एका वेळेस एकच करू शकतो.